तर बघ मित्रा, दिलेल्या गुणोत्तराचं रूपांतर टक्क्यामध्ये कसं करायचं? जसं 4 जसे 5 बरोबर किती टक्के? काय विचारलं? 4 जसे 5 बरोबर किती टक्के? तर मला सांगा, या 4 जसे 5 या गुणोत्तराला आपण 4/5 लिहू शकतो. या गुणोत्तराला आपण कशामध्ये लिहिलं? अपूर्णांकात. आता अपूर्णांकाला जर टक्क्यात करायचं असेल बेटा, तर कितीने गुणतात रे? 100 ने. मग चला याला 100 ने गुणा. या ठिकाणी काय होणार? 5 दुनी 10 आणि समोरचा एक 0 आणि 20 चोक किती होणार? 80%. म्हणजे तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती असायला पाहिजे? 80%. आता बघ दुसरा प्रश्न, 8 जसे 20 बरोबर किती टक्के? मग आता हे 8 जसे 20 याला आपण काय लिहू शकतो? 8/20 असं अपूर्णांकात लिहू शकतो. आणि अपूर्णांकाला जर टक्क्यात करायचं असेल तर त्याला गुणायचं असते 100 न. मग होईल 20/5 100 आणि 8×5 40. म्हणजे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर किती असायला पाहिजे? ते असायला पाहिजे 40%. मित्रा, हे 2 प्रश्न होते माझ्यासाठी. आता समोरचे जे 2 प्रश्न असतील ते प्रश्न असतील तुझ्यासाठी. जसं 6 जसे 5 बरोबर किती टक्के आणि 9 जसे 25 बरोबर किती टक्के, या 2 प्रश्नाचं उत्तर तुला सोडायचं आहे आणि आम्हाला कमेंट्स करून कळवायचं आहे. धन्यवाद.